आणि काय घडलं आता? आनंदी बघ ना, मलाही काही कळत नाहीये. मी तुला दिसते हो, पण तू मला स्पर्श नाही करू शकत, मी तुला स्पर्श नाही करू शकत. पण फक्त हे तुझ्या बाबतीत होतं. मी राघवला कशी काय दिसायला लागले मला नाही समजत आहे. मी खरंच दिसायला लागले त्यांना? हो, तो माझ्याकडे बघत होता. मी सुद्धा त्याच्याकडे जाऊन कशी काय बोलायला लागले हे मलाही काही कळलं नाही. तो माझं सगळं ऐकत होता. रमा, आनंदी, राघव, मी तुला सांगते की मी का परत आले ते. मला आनंदीकडून आधीच कळलंय तू आल्याचं. ज्या गोष्टीची मला भीती होती शेवटी तेच घडलंय. कुठल्या गोष्टीची? तू मला दिसू लागणं, माझ्या आयुष्यात तू पुन्हा येणं. हे बघ रमा, माझा तुला निरोप देऊन झालाय. तुझ्याबद्दल माझ्या मनात ज्या काही भावना होत्या त्या सगळ्या भावना मी संपवल्यात. तुझं माझ्या समोर येण्याने त्यात काहीच बदल होणार नाहीये. तुला माझ्यासाठी काय वाटावं, मी तुझा विचार करावा म्हणून मी इथे आले नाहीये. मग काय कारण आहे सांग, का आलीस? आधी तू फक्त आनंदीला दिसत होतीस, आता आनंदी तुझी जागा घेते म्हटल्यानंतर तू मला दिसायला लागलेस, असाच अर्थ होतो ना याचा? नाही हे राघव, बघ रमा, माझं आनंदीवर खूप प्रेम आहे. आम्हा दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. मी असं नाही म्हणणार की आनंदीने तुझी जागा घेतली, पण आता आनंदी माझ्या आयुष्यात आहे आणि तुझ्या येण्याने मी आनंदीची साथ सोडणार नाही. कोण म्हणताय तुला आनंदीची साथ सोड म्हणून? स्वतःच का तर्क लावतोयस? मग तू का आलीस सांग. मी नाही सांगू शकत. मग जे मी समजतोय तेच कारण का नसेल? हे बघ राघव, मी त्यासाठी आलेले नाहीये. आनंदीच तुझ्या आयुष्याचा भाग आहे, तिची जबाबदारी आहे. मी असं म्हणतच नाहीये की तू माझी जबाबदारी आहेस म्हणून, पण इतकंच आहे की तू आनंदीला त्रास द्यायचा नाहीस. अरे तुझ्यामुळे आनंदीला टेन्शन येतंय. तू काय बोलतेस तुला कळतंय का? उलट आनंदीचा त्रास कसा कमी होईल ह्याचा काय मी विचार करत आलेलो. हे बघ राघव, आनंदी बिचारी दुपारपासून हा विचार करत होती की तू चिंगीला काहीतरी बोलशील, तू काय बोलशील याचा विचार करत होती ती. तू आता चिंगीवरती हात उचललास. तू तिला मारलं नाहीस म्हणून ठीक आहे, पण जर समजा तू तिला मारलं असतंस तर आनंदीला आणि चिंगीला किती त्रास झाला असता. म्हणून मला तुमच्यामध्ये यायला लागलं, म्हणून मी आले. मी इथे आलीये आणि जे काही करते ना ते फक्त आनंदीसाठी, तुझ्यासाठी नाही. तू हे जे काय बोलतेस ना की माझ्यामुळे आनंदीला त्रास होतोय, हे वारंवार बोलणं याचा अर्थ असाच होतोय की तुला आम्हा दोघांमध्ये भांडण लावायचं याचा प्रयत्न चाललाय ना तुझा? मी का तुमच्यामध्ये भांडण लावू? माझ्यामुळे आनंदीला काहीही त्रास होणार नाहीये. पण तू आता आनंदी बरोबर आहेस ना, ह्या गोष्टीचा मला जास्त त्रास होतोय रमा. तुला का त्रास होतोय? आणि तुला जर त्रास होत असेल ना तर मला काही फरक पडत नाही. हे बघ, आनंदीला तू त्रास दिलेला मला चालणार नाही. मी आनंदीला त्रास का दे? कारण काय चाललंय तुमच्या दोघांचं? इतक्या वर्षानंतर तुम्ही एकमेकांना बघू शकताय, भांडता काय तुम्ही दोघं? तू गप गा. आनंदी तू मध्ये पडू नकोस. हे बघ राघव, तू आज माझ्या मुलीवरती हात उगारलायस, ते मी कदापि सहन करणार नाही. ती माझी सुद्धा मुलगी आहे आणि तिने तिच्या आईचा अपमान केलेला मला चालणार नाही. अरे पण शिस्त लावण्याचे आणखी मार्ग असतात ना. हो, मग जर मी चुकत असेल तर मला आनंदी सांगेल, ती मला थांबवेल. तू मध्ये पडतेस. मी मध्ये पडते कारण ती माझी सुद्धा मुलगी आहे म्हणून. माझ्या मुलीला पुन्हा हात लावशील ना तर खबरदार. आता फक्त समोर आलीये, नंतर माझ्या शक्तीचा परिणाम बघशीलच तू. तू मला धमकी देतेस? तसं समज, पण काही झालं तरी तू चिंगीवरती हात उचलायचा नाहीस. माझ्या मुलीची कशी काळजी घ्यायची हे मला तू सांगायची गरज नाहीये. तुझी मुलगी आहे ती, फक्त ती माझी सुद्धा मुलगी आहे ना, म्हणून मी कळकळीने बोलते ना हे सगळं. अहो थांबा. काय चाललंय तुमच्या दोघांचं? आणि जिच्यासाठी भांडताय ना ती खाली आहे. चिंगी, चिंगी, मी आईला असं नको बोलायला हवं होतं. चूक तर माझीच आहे ना. आणि आता बाबा पण चिडलाय माझ्या. चिंगी,
चिंगी, सॉरी बाबा. बाबा, मला कमी मार्क्स पडले याच्यात आईची काहीच चूक नाहीये. माझी चूक आहे बाबा. चिंगी, इकडे. बाळा, आय एम सॉरी. नाही बाबा, आय एम सॉरी. नाही, मी सॉरी म्हणतो. मी आज माझ्या बाळावर हात उचलला ना, ही माझी सर्वात मोठी चूक झाली. पण बाळा, तू आईला दोष नको द्यायला हवा होता. चूक तुझी झाली होती की नाही? हा, आपल्या चुकीसाठी इतर दुसऱ्या कोणाला कधीच दोष द्यायचा नाही. सॉरी आई, मला माझी चूक कळलीये. चिंगी बाळा, एक गोष्ट मात्र नेहमी लक्षात ठेव. आपल्या बोलण्यामुळे ना समोरची व्यक्ती दुखावली जाऊ शकते. एखादी गोष्ट तुझ्या मनासारखी नाही ना झाली, हरकत नाही, थोडा वेळ जाऊ दे, सगळं व्यवस्थित होणार. पण तुझ्या शब्दामुळे जी दुखावलेली व्यक्ती आहे ना, ती व्यक्ती तुझे शब्द कधीच विसरू शकत नाही. त्यामुळे शब्द नेहमी जपून वापरायचे, कळलं? हो आई, सॉरी आई. सॉरी बाबा, मी पूर्ण पेपर लिहिला होता, पण माझे मार्क्स कुठे गेले मला काही कळतच नाहीये. ठीक आहे, हरकत नाही. आता पुढच्या परीक्षेला अजून जास्त अभ्यास कर, मग चांगले मार्क्स मिळतील. हो, मी करणार आहे. काय गरज होती चिंकीला नापास करायची? चूक माझी होती ना, मग मला शिक्षा करायची. त्या छोट्या पोरीला कशाला शिक्षा करायची त्याची? हा माणूस इतका कुडकुडतोय का? आजारी आहे का? बरं वाटत नसेल ना, तर दवाखान्यात घेऊन जायला लागेल. तुम्ही तुम्ही काय माझी परीक्षा पाहताय का? हो, पाहत होतो. जादूने ठणठणीत बरं करतेस की काय? मी फक्त चादर नीट करत होते. काय कोणाचं आयुष्य बदलून नव्हतं टाकणार. कशासाठी? समजा इथे एखादा माणूस असाच कुडकुडत असता आणि त्याचं मरण लिहिलेलं असतं आणि तुझ्या या जादूमुळे तो वाचला असता, तर यमदेवाची फेरी वाया गेली असती. मला असं वाटत होतं की कोणाला तरी बरं नाहीये, म्हणून माणुसकीच्या नात्यानं मदत करायला आले होते. तुमच्यासारखी क्रूर हृदयाची नाहीये. माझ्या मुलीला नापास केलं तुम्ही. मुळात माणुसकी दाखवायला तू आता माणूस म्हणून राहिलेलीच नाहीयेस, भूत आहेस तू. तुम्हाला माणसांबद्दल काही वाटत नाही आणि भूतांबद्दल पण काही वाटत नाही. थांब थांब थांब, मी देवाचा अनुयायी आहे. तू म्हणजे मी एखादा राक्षस असल्यासारखंच मला बोलतेस. हो, पण राक्षसापेक्षाही दगड हृदय तुमचं. माझ्या लहान मुलीला नापास केलं तुम्ही. हा, मी केलं नापास, पण ती तुझी शिक्षा नाहीये. ही माझी शिक्षा नाहीये, तर मग तिला का फेल केलं? जादू करायची नव्हती. तुम्ही असं हे जादू करून मुलांना पास करणार आहात का? मुलांनी त्यांच्या स्वकष्टावर पास व्हावं. आणि हो, मुळात ती तुझी शिक्षा नाहीये. तुझ्या नवऱ्याला तू दिसू लागलीयस ही तुझी शिक्षा आहे. आणि आता तो हळूहळू तुझा तिरस्कार करायला लागणार आणि तू काहीच करू शकणार नाहीस. तुला वाटतं तेवढं सोपं नाहीये. ही शिक्षा देणार आहात तुम्ही मला? कळेल,
आगे आगे देखो होता है क्या. अहो पण चित्रगुप्त महाराज, चित्रगुप्त महाराज, चित्रगुप्त महाराज. किती पसारा झालाय बघा. म्हणजे चिंगीला काही झालं ना तर माझं कशातच लक्ष लागत नाही. रमाताई, काय झालंय? काय झालंय? तू बरी आहेस? राघव, काल रात्री खूप भांडण झालं ना आमचं. त्याला सॉरी म्हणायला हवं. शब्दाला शब्द वाढत गेला. जे बोलायला नको होतं ते बोलले मी. इतक्या वर्षांनी आम्ही एकमेकांच्या समोर आलो, पण त्या क्षणाची वाट लावून टाकली. आता तो माझ्यावरती चिडलाय, मी त्याच्यावरती. पण तुम्ही का समोर आलात त्यांच्या? हे हे मी काही मुद्दाम नाही केलंय. असं मनात आलं माझ्या आणि मी केलं असं नाही होऊ शकत आनंदी. म्हणजे मला जादू येते, पण असं एकदम मी राघवच्या समोर नाही येऊ शकत. मग काल हे सगळं कसं काय झालं बरं? आता हिला कसं सांगू मलाच कळलं नाहीये. आणि चित्रगुप्त महाराजांबद्दल हिला कसं सांगणार? रमाताई, तुम्ही ठरवलं तर कोणालाही दिसू शकतं? नाही, तसं नाही आनंदी. आता कसं समजावून सांगू तुला? हे बघ, असं समज की माझ्या हातून एक मोठी चूक झालीये. त्याची शिक्षा म्हणून मी राघवला दिसायला लागले. नाही नाही, चूक शिक्षा हे काही मला काही कळत पण नाहीये. पण तुमच्या दोघांची इतक्या वर्षानंतर भेट झाली ना रमाताई, तर मला असं वाटत होतं की आनंदी, हा काही माझ्यासाठी आनंदाचा क्षण नाहीये. असं का वाटतंय तुम्हाला? अहो, फक्त तुम्हीच बघू शकत होता ह्यांना तुम्ही थोडी दिसत होता. आता हे तुम्हाला बघू शकता इतक्या वर्षानंतर. त्यांना असं झालं असेल ना की माझ्या रमाला मी बघू शकतोय. अशी शाश्वती मिळाली असणार आहे की माझी रमा इथेच आहे, ह्या घरात, ह्या जगात आहे ती. बरं वाटलं असणार आहे त्यांना. म्हणजे काल जे काही झालं त्याचा काय परिणाम होईल हे मला नाही माहिती, पण कालचा क्षण तुमच्या दोघांसाठी खूप मोठा होता रमाताई. आनंदी, मी प्रॉमिस करते, राघवनी मला बघितलं याचा तुमच्या नात्यावरती काहीही वाईट परिणाम होणार नाही. की काय माझे, अहो मला त्याचं वाईट नाही वाटत आहे. हे बघा, ह्यांच्या आयुष्यात ना तुमचं स्थान खूप महत्वाचं होतं. ते आहे आणि ते असलंच पाहिजे, हे मला आधीपासून माहिती आहे ना रमाताई. पण एका गोष्टीची काळजी वाटते मला. माझ्या चिंगीला जर तुम्ही दिसायला लागलात ना रमाताई, तर तिला कळणार नाही कोणाला आई म्हणावं. म्हणजे माफ करा हा रमाताई, तुम्हाला हे सगळं चुकीचं वाटत असेल, पण जुन्या कडीने त्याच्या राज्यात आल्यावर नव्याने कुठे जायचं बरं? आनंदी, तू या घरात आलीस आणि तुझं नवीन राज्य तयार केलेस. हे बघ, चिंगीच्या मनात, राघवच्या मनात माझ्याविषयी एक स्थान होतं, आहे.
पण तू घरात आलीस आणि तुझं नवीन स्थान तयार केलंस. त्यांच्या मनातनं तुझं स्थान कोणीही हलवू शकत नाही. जुन्या गड्याचं राज्य नाही आता, राज्य नव्या गड्याचं आहे. आणि मी राघवला दिसले तशी कोणालाही नाही दिसू शकत. माझ्या जगाचे सुद्धा काही नियम आहेत, काही चौकटी आहेत. मी राघवला दिसले ती चूक झाली आणि ही चूक मी पुन्हा करणार नाही. तू नको काळजी करूस. ठीक आहे, पसारा आवरते. आपल्या राज्यात असा पसारा होता कामा नाही, हो की नाही? आनंदी, काय करतेस? काही मदत करू का? तुम्हाला काय ती शिक्षा वगैरे होते ना म्हणे? नको. अगं तसं काही नाही ग. मी इथे तुला मदत करण्यासाठीच तर आले आहे. काय मदत करणार? अहो ही रोजची काम आहेत माझी. माझे रमाताई बघ कशी आहे. कडक वाटतंय जरा. हो का? मी मऊ करून देते. ओ थांबा, मी करेन माझी कामं. ठीक आहे, चालू दे तुझं, मी आलेच. ते आज मला उठायला जरा उशीर झाला, नाश्ता तयार नाही अजून. अहो तुमची कॉफी पण नाही बनवली. पटकन बनवू कॉफी? नाही आनंदी, चहा चालेल, काही हरकत नाही. ठीक आहे. तू तुझ्या कामांमध्ये तिची मदत घेत नाहीयेस, ते महत्वाचं. छान झालाय चहा. आहे मी. हो. बाहेर जाताना हटकन लावू नये. तुला किती वेळा सांगितलंय? काय बाई आजकालच्या सुना. घरात नवीन नवरी आली. हा छळवाद नुसता सासूचा. किती टोचून टोचून बोलते सासूला. अगं जरा तर नीट बोल. या अशा माणसाशी ना असंच वागायला पाहिजे. भेटायला. वागते ती, कशी बोलतेय? सुने म्हणून काय झालं? बरोबर अंतर घडवलं. आता नवीन खेळ नगर. काय झालं माझ्या बाळाला? अगं बाई ठसका लागला. आनंदी, आनंदी लवकर पाणी आण ग बाळा. हो हो आणते राजा आणते. काय रे? काय नाही, आई ग काय नाही. माझं बाळ. आई ग ही सासू. काय करू? आनंदी, काय झालं? ठसका लागला होता ना? हा, पाणी प्यायला बरं वाटतं आता? तू पाणी का नाही घेऊन आलीस? अहो चपात्या करत होते ना, हात तेलकट होता. मी ग्लास घेतला, ग्लास अटकला, गायब झाला आणि तो माझ्या हातात आलाय. रमाताई आनंदी, हे काय सगळं चाललंय? तिचं का जादू वगैरे करून दाखवते? सर्कस आहे का? आईच्या समोर आलं तर? किंवा माझ्या आईने बघितलं तुमच्या हातात अचानक ग्लास आला ते? आईने बघितलं नाही, पण कधी ना कधी तर कळणारच आहे की रमा आता आलेली आहे. मग काय करायचं आपण? आणि हिला सगळे हे जादू येतात, ते हे दाखवायला आली आहे का ती? मला नाही माहिती, पण म्हणजे
माझी मदत करायला आल्यात त्या, माझा त्रास कमी करायला आल्यात त्या इथे, हे नक्की माहितीये. आनंदी अगं तुझा त्रास कमी करते पण माझा त्रास वाढवते ना ती. काय तर म्हणे मी चिंगीची काळजी घेत नाही व्यवस्थित. 9 वर्ष झाली चिंगीला मी एकट्याने सांभाळत आलोय ना. ही गेली होती अर्ध्यावर सोडून. खूप आठवण आली होती रमाची तेव्हा. चिंगी रडायची सारखी आणि जेव्हा चिंगी आई आई म्हणायला लागली होती ना मला रमाची खूप आठवण आली होती. पण मी तरी सुद्धा कसं बसं मी चिंगीला एकट्याने वाढवला. ही बघत होती ना, बघितलं ना तिने, आणि तरी सुद्धा आता येऊन मला शिकवते ही. नाही आनंदी, हे जी काय ती आली आहे ना, ती तुझा त्रास कमी करण्यासाठी म्हणून म्हणते खरं, पण ती नेमकं कशासाठी आली आहे ना हे कळायलाच पाहिजे. अहो वेळ आली की त्या स्वतःहून सगळं सांगतील आपल्याला. अरे पण ही परतच का आली? काय गरज होती? म्हणजे आपण मनाची तयारी केली होती ना. ती नसती आली तर बरं झालं असतं.